शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वी तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की आम्ही शेणखत तर न कुजलेलं शेतामध्ये टाकून दिलं, त्यांचे आम्हाला काही विपरीत परिणाम पाहायला मिळतील का? शेतकरी मित्रांनो, बिलकुलही तुम्ही अशा पद्धतीची चूक करू नका, कारण याचे विपरीत परिणाम नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते कोणते परिणाम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण हे जे परिणाम आहे ना, हे तुम्हाला नक्कीच ज्यांनी टाकले त्यांचं झालं, पण तुम्ही सामोरे चूक करू नका शेतकरी मित्रांनो. म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आधी सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा, कारण जर तुम्ही न कुजलेलं शेणखत टाकत असाल ना, त्याचे 4 असे मोठे परिणाम आहे ते तुम्हाला सामोर जाऊन भोगायला लागू शकतं. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तर आपण जेव्हा आपल्या पिकामध्ये शेतामध्ये जेव्हा न कुजलेलं शेणखत टाकतो ना, त्याचा पहिलं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ते शेणखत तिथंच कुजण्याची प्रोसेस सुरू करत असतं. आणि जेव्हा केव्हा शेणखत कुजण्याची प्रोसेस सुरू करताना शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस त्याचं टेम्परेचर हे 65 डिग्री सेल्सिअस ते 70 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाला शॉक लागण्याचं प्रमाण हे अधिक असतं, कारण इतक्या टेम्परेचरमुळे नक्कीच आपल्या रूट डॅमेज होण्याची शक्यता असतं आणि त्यामुळे पिकाला शॉक लागू शकतं. पीक हे आपलं शॉकमध्ये जाऊ शकतं. म्हणून शक्यतो आपण न कुजलेलं शेणखत नक्की शेतामध्ये टाकू नये. त्याचं दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जेव्हा की आपण न कुजलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतो ना, तर त्याला कुजण्यासाठी नायट्रोजनचं प्रमाण हे अधिक लागत असतं आणि आपल्या पिकाच्या वाढीसाठी सुद्धा आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण लागत असतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, जर आपण त्या पद्धतीचं शेणखत वापरला ना, तर आपल्या पिकाला नायट्रोजन मिळत नाही आणि त्याच्यामुळे पिकाची वाढ होत नाही. पीक हे आपलं पिवळं पडतं, सुकलं जातं शेतकरी मित्रांनो. हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर आपण न कुजलेलं शेणखत जर आपल्या शेतामध्ये टाकलं ना, तर त्यामध्ये असणारे किडे झाले किंवा हुमणी उधळी अळी झाली, याचं प्रमाण देखील आपल्या शेतामध्ये वाढत असतं आणि त्याचा फटका समोर पिकाला पडतो. कारण शेतकरी मित्रांनो, हुमणी उधळीचं प्रमाण हे अधिक आपल्या शेतात वाढलं जातं आणि त्याचं नुकसान तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, शक्यतो आपण चांगलं कुजलेलं शेणखत नक्कीच शेतामध्ये टाकलं गेलं पाहिजे. चौथं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जेव्हा की आपण न कुजलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकत असतो ना, कधी कधी जर पाणी जर साचून राहणाऱ्या जागी नाही का, बुरशीजन्य रोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत असतं. बुरशीजन्य रोगामध्ये शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठं कारण म्हणजे विल्ड रोगाचं प्रमाण आपल्या शेणखतामुळे आपल्याला पाहायला मिळू शकतं. विल्ड रोग हरभऱ्यामध्ये झालं किंवा इतर कोणतेही पीक असो, त्यामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळणार नाही. त्यामध्ये करप्यासारख्या रोगाचा देखील प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणून शक्यतो आपण चांगलं कुजलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे जे तुम्हाला मी 4 मुद्दे सांगितले ना, नक्कीच हे समस्या तुम्हाला सामोर जाऊन पाहायला भेटू शकते. म्हणून आपण चांगलं कुजलेलं चांगल्या पद्धतीचं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकलं पाहिजे. कारण शेतकरी मित्रांनो, थोडा वेळ झाला तरी चालेल, पण चांगल्या पद्धतीचं कुजलेलं शेणखत आपण शेतामध्ये टाकलं पाहिजे. आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल शेतकरी मित्रांनो, की आम्ही शेणखत कुजवायचं कसं? शेतकरी मित्रांनो, शेणखत एका चांगल्या गड्ड्यामध्ये ठेवून त्यामध्ये तुम्ही पालापाचोळा ही थोड्या प्रमाणात टाकू शकता आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर आपण त्यामध्ये थोडंसं युरिया शिंपडलात आणि खालवर केलं तर त्याचा कुजण्याची प्रोसेस ही चांगल्या पद्धतीची सुरुवात होत असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये बुरशीजन्य जे रोग आहे त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो, आपण यामध्ये रायझोबियम, ट्रायकोडर्मा यांसारख्या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, प्रति टनच्या मागे आपण 1 लिटर किंवा 1 किलो या प्रमाणात ते शिंपडून खालवर करून तसेच ठेवू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा बुरशीजन्य रोगावर आपल्याला चांगल्या पद्धतीचं निराकरण हे करता येते. हुमणी उधळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण जैविक कीटकनाशकाचा वापर करू शकतो आणि सेम प्रोसिजर खालवर करून आपण तिकडे ठेवू शकतो. त्यानंतर चांगल्या पद्धतीचं कुजल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये टाकू शकतो. जर त्या पद्धतीचं आपण शेणखत टाकलं ना शेतकरी मित्रांनो, तर जमिनीमध्ये जर आपण नियमित शेणखत टाकत आहे ना, तर गांडुळाचं प्रमाण देखील वाढण्यास मदत होते आणि नक्कीच गांडुळाचं प्रमाण वाढलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा आपल्या पिकाला, आपल्या उत्पन्नात होऊ शकतो. म्हणून शक्यतो चांगलं कुजलेलं शेणखत आपण वापरला पाहिजे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.